खरं तर आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे, आपण वाचलेलं पण आहे. जर आपण राहिलो नाही तर भविष्यातील खर्च आपल्या कुटुंबाला कसे पुरतील. बरोबर. परंतु पैसा सर्वस्व आहे, आपल्याला पैशांची गरज लागते. तर मग ह्या आर्थिक नियोजन आपण कसं करावं असं याबद्दल तुम्ही काय सांगा? आपल्याला आपल्या महागाईला आणि आपल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला धरून आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे. ह्यालाच पारंपरिक गुंतवणूक म्हणूया का? तर भविष्यासाठी जर आपण अशाच गुंतवणुकी केल्या तर मात्र आपली फसगत होऊ शकते. आपल्याला 803% रिटर्न देते, परतावा देते. रमी सर्कल खेळणारे 12 करोड आहेत की 1000 लोकांना मला करोडपती करायचे आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा प्रसाद बोर्डे, ठाण्यातील मोह विद्यालयात मराठी या विषयाची शिक्षिका आहे आणि ठाण्यातील अनेक नामवंत अशा शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक मंडळांवर काम करते. अनेक कार्यक्रमांचं निवेदन करते, सूत्रसंचालन करते, हो, आणि मुलाखती पण घेते. आणि अशाच पातळीवर आज आपण गप्पा मारणार आहोत आमचे मित्र आणि आर्थिक सल्लागार असलेले विजय वैद्य यांच्याशी. वैद्य सर, नमस्कार. नमस्कार. वैद्य सरांची थोडक्यात ओळख करून देते मंडळी आपल्याला. वैद्य सर हे आर्थिक सल्लागार आहेत, ते उत्तम अभिनेते आहेत. आपण सगळ्यांनी त्यांना चॉक अँड डस्टर या चित्रपटामध्ये जुही चावला बरोबर बघितलेलं आहे. हो, आणि घराघरात जी मालिका गाजली होती नाही का, माझ्या नवऱ्याची बायको, त्यातही त्यांनी सहकलावंत म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा आवाज उत्तम आहे, ते अनेक उत्तम गाणी गातात आणि हे करता करता त्यांना सामाजिक क्षेत्राचीही आवड आहे. रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड याच्या सदस्य पदापासून तर प्रेसिडेंट पदापर्यंतची धुरा त्यांनी सांभाळली. हो, आणि सामाजिक कार्यात सांगायचं झालं तर 1999 पासून रत्नागिरी जिल्हा स्वकुळ साळी समाज हितचिंतक मंडळ मुंबई याचे ते सदस्य होते आणि तिथूनही अध्यक्ष पदापर्यंतची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते गप्पा छान मारतात. तर चला मग आज आपण विजय वैद्य यांच्याशी गप्पा मारूया. हुशारीने गुंतवणूक करा, आनंदाने जगा आणि मस्त खुश राहा. मी खूप छान माझा परिचय करून दिलाय. जेवढा चांगला आणि छान परिचय असतो तेवढी जबाबदारी वाढते माझी. सो आपण आता आर्थिक संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत, गप्पांना सुरुवात करणार आहोत. तर तुम्हाला एकदा मी पुन्हा धन्यवाद देतो चांगल्या परिचयाबद्दल. विचारा. आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की साधारणपणे सर्वसामान्य कुटुंबामध्ये पगार आल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या समोर असे सगळे खर्च दिसत असतात. मग त्या खर्चांमधून आता शिल्लक पैसा राहिला किंवा नाही राहिला तरी आपली भविष्याची तरतूद म्हणून गुंतवणूक कशी करावी याचे काही फॉर्म्युले आहेत का? म्हणजे काही सिस्टीम असते का याची? ते खूप छान प्रश्न आहे. खरं तर आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे, आपण वाचलेलं पण आहे की इन्कम वजा एक्सपेन्सेस इज इक्वल टू गुंतवणूक. तर खरं असं नाही करायला पाहिजे. तर प्रथम आपण इन्कम वजा गुंतवणूक मग एक्सपेन्सेस, जर असं आपण केलं तरच आपण भविष्याची तरतूद करू शकतो. खरं तर आर्थिक गुंतवणूक हा विषय खूप सोपा आहे पाहायला गेलं तर. म्हणजे त्यात कसं खूप मोठं काही जॉर्गन नाही आहे. आर्थिक नियोजनामध्ये, आर्थिक गुंतवणुकीमध्ये असं खूप मोठं काही नाही आहे. एक छोटा फॉर्म्युला आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही टप्पे आहेत ते पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी करण्याची खूप महत्त्वाची गरज आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढायला पाहिजे, कारण इमर्जन्सी एक्सपेन्सेस जे असतात ते त्याच्यातूनच होतात. आणि मग अचानक आपण जी थोडीफार गुंतवणूक केलेली असते आणि अचानक जर खर्च आले, आजारपण आलं तर सगळे पैसे निघून जातात. सो एक हेल्थ इन्शुरन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे भविष्यामध्ये पैसे कमावणार आहोत त्यासाठी टर्म प्लॅन काढणं गरजेचं आहे. खरं तर विम्यामध्ये, इन्शुरन्समध्ये आपल्याला एक टर्म प्लॅन खूप आवश्यक असतो आणि तीच लोक काढत नाहीत. ओके, हा एक मोठा दोष आहे. टर्म प्लॅन खूप इम्पॉर्टंट आहे. तो आपण भविष्यात जे इन्कम जनरेट करणार आहोत, जर आपण राहिलो नाही तर भविष्यातील खर्च आपल्या कुटुंबाला कसे पुरतील त्याकरता केलेली तजवीज आहे. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे म्युच्युअल फंड काढायची गरज. गेले 2018 सालापासून मी सांगतोय की आपल्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचीच आहे आणि ती SIPच्या माध्यमातून करायची आहे. आता फॉर्म्युला म्हटलं तर अनेक फॉर्म्युले आहेत. काही लोक म्हणतात 30-30-40, म्हणजे 40% गुंतवणूक करा, 30% तुमचे खर्च आणि इतर 30% तुमच्या गोष्टींसाठी, गरजांसाठी. पण मी असं म्हणतो की एजनुसार किंवा तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणुकीवर भर द्या. लग्न झाल्यानंतर तुमच्या आपोआपच हे गरजा वाढतात, हे पर्सेंटेज कमी होतात. सो जास्तीत जास्त 50%, 60% सुरुवातीला गुंतवणुकीला तुम्ही सुरुवात करा, जेणेकरून तुमचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण करता येईल. आता तुम्ही असं म्हटलात की
फॉर्म्युले वेगवेगळे सांगितले तुम्ही, लग्नाच्या आधीचे वेगळे, लग्नानंतर वेगळे, उतार वयात वेगळे, ते फॉर्म्युले वेगवेगळे असू शकतात. ह्याला ना आपण मला वाटतं प्लॅनिंग असा शब्द देऊ शकतो नाही का, म्हणजे नियोजन. तर मग ह्या आर्थिक नियोजन आपण कसं करावं, असं याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप छान. आर्थिक नियोजनाचे आपण टप्पे पाडायला पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे एक शॉर्ट टर्म नियोजन असायला पाहिजे आपल्याला. जर आपण इमर्जन्सी फंड म्हणतो की बाबा अचानक जर माझी नोकरी सुटली किंवा काही प्रॉब्लेम झाला नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये अडचणी आल्या, तर किमान 6 महिन्याचे पैसे आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे आता करोना काळात तर हे किती महत्वाची गोष्ट होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, Yes, कंपन्या बंद झाल्या त्या काळात. बरोबर. सो त्याला म्हणतात आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा, की तुम्हाला शॉर्ट टर्म साठी एक किमान 6 महिन्याचे पैसे, तुमचे पगाराचे असतील किंवा व्यवसायाचे जे 6 महिन्याचे पैसे ते तुमच्याकडे असायला पाहिजे. हे झालं शॉर्ट टर्म गोल. त्यानंतरचे मीडियम आणि लॉंग टर्मचे गोल असतात, की बाबा बाळ झाला असेल तर मग त्याच्या शिक्षणासाठी आपल्याला पैसे लागणार आहे. तो जर पहिलीला असेल तर 9वी 10वीच्या क्लाससाठी पैसे लागणार, शिक्षणासाठी. सो शिक्षणाचे खर्च तो झाला शॉर्ट, नंतर मीडियम आणि लॉंग टर्म. मग पेन्शन म्हणजे रिटायरमेंटसाठी आज अनेक ठिकाणी तर पेन्शन नाहीये, बंद झालेले. अशा वेळेला आणि खूप लोक प्रायव्हेटमध्ये सर्व्हिस करतात. सो अशा वेळेला त्यांनी नियोजन पेन्शनचं पण करायला पाहिजे. सो हे जे टप्पे आहेत शॉर्ट टर्म, मीडियम आणि लॉंग टर्म, हे खूप महत्वाचे टप्पे आहेत. आणि ह्या टप्प्यांशी निगडीतच मग आपल्याला लॉंग टर्म मध्ये जे ग्रोथचे फंड्स असतात ते जर आपण घेतले तर आपल्याला फायदा जास्त परतावा आपल्याला मिळू शकतो. सो अशा पद्धतीने जर आपण आपल्या पैशांचं नीट नियोजन केलं तर मात्र आपल्याला कधीच अडचण येणार नाही. आता आपण सारखं पैसा बोलतोय, म्हणजे पैसा हा शब्द वारंवार येतोय आपल्या गप्पांमध्ये. बरं, तुम्ही अगदी बरोबर बोललात की आता पेन्शन बऱ्याच लोकांना नाहीये, तर उतार वयात पुन्हा प्रश्न पडतो की गरजांची एक आपल्याला सवय झालेली असते नाही का, मग त्या कशा पूर्ण करायच्या. तर हे सिस्टमॅटिक जर आपण केलं तर आपण आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. खरं म्हणजे आपली सगळी उद्दिष्ट आहे ना पैशांशीच निगडीत असतात काय हो? काय सांगाल तुम्ही याबद्दल? खूप छान प्रश्न आहे. आपण म्हणतो की पैसा सर्वस्व नाही. ठीक आहे, वाक्य म्हणून ठीक आहे, परंतु पैसा सर्वस्व आहे. आपल्याला पैशांची गरज लागते आणि पैसा सर्वस्व असल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातले जे टप्पे आहेत ते पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज पडते. आता आपण साधा विचार केला की आपण बाळाला जन्म दिल्यापासून म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेण्यापासून तर त्याचं लग्न होईपर्यंत ही भारतीय संस्कृती आहे. बरोबर ना? बाळाला जन्म देणं, त्याला वाढवणं, शिक्षण पाणी करणं, नंतर भविष्यात लग्न आणि नोकरीपर्यंत जबाबदारीच आहे, आपली जबाबदारी आहे. सो ते टप्पे आहेत आपल्या आयुष्याचे. एक म्हणजे पहिलं आपण घराबद्दल बोलत असतो, आपलं घर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण लग्नाचा विचार करतो, त्यानंतर चाइल्ड एज्युकेशनचा विचार करतो, मग मुलाचं शिक्षण झाल्यानंतर त्याला हायर एज्युकेशनसाठी बाहेर पाठवतो. हे करता करता आपल्याला आपले ड्रीम वॅकेशन्स असतात, आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं, बकेट लिस्ट असते, ते पण आपल्याला पूर्ण करायचे असते. त्याच्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला त्याचं लग्न करायचं असतं बाळाचं आपल्या, आणि त्याच्याही पुढे नंतर आपण रिटायरमेंटचा विचार करतो. हे एक चक्र आहे, आयुष्याचं एक चक्र आहे. आणि या सगळ्या चक्रांमध्ये पैसा हा खूप महत्वाचा आहे. तो कमावाच लागतो. आणि तो आपल्याकडे म्हण आहे ना की सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत. करेक्ट, पैशाचं नाटक करतात ना, तो तुमच्याकडे असावाच लागतो आणि तो असेल तरच तुम्ही ह्या सगळ्या गरजा भागवू शकता. तर पैसा हा खूप महत्वाचा आहेच. आता ह्या आलेल्या पैशाचं प्लॅनिंग केल्याशिवाय आपल्याकडे तो साठणार नाही का? म्हणजे साधं आपण घरात पाणी येणार नसेल 2 दिवस तर आपण त्याचा साठा करून ठेवतो, आणि पिण्याचं पाणी वेगळं, वापरण्याचं पाणी वेगळं. तर हा आलेल्या पैशाचं नियोजन करण्याच्या काही फॉर्म्युले आहेत का? म्हणजे त्याचं काही सिस्टम आहे का? काही आहे ना. आता असं बघा की जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो तेव्हा 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे इन्फ्लेशन, म्हणजे महागाई, याला आपण विसरून चालणार नाही. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे आपण असं विचार करू, समजा मी माझा विचार केला तर तरुणपणी जेव्हा मी मुंबईला नोकरीला जायचो तेव्हा सीएसटी स्टेशनवरून चालत जाऊन मी तिकडचे शर्ट्स विकत घ्यायचो, जे गोदी मधून आलेले व्हाईट शर्ट्स असायचे. 75-80 फॅक्टरी आउटलेट वगैरे शोधायचो किंवा असे शर्ट्स घ्यायचो. जसं आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढायला लागतं तसे खर्च आपले वाढतात. सो आपल्याला आपल्या महागाईला आणि आपल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला धरून आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे. जर ते आपण करू शकलो नाही तर आपण कुठेतरी चुकणार. बरोबर. आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. जर आपण एक विचार केला की 1990 सालामध्ये पेट्रोलचा दर किती होता, तर तो 9 रुपये 80 पैसे होता आणि आताचा दर आहे 104 रुपये, वाढत चाललंय. तुम्ही जर गव्हाचा जर विचार केला, तर गहूचा रेट त्या काळामध्ये 2 रुपये 40 पैसे होता, आता तो 35 रुपयापर्यंत गेलेला आहे. आपण जर तूर डाळचा विचार केला तर ती सगळ्याच वस्तू वाढतायत. तो सगळ्याच वस्तू वाढतात. याचा अर्थ काय की महागाई वाढत चालली, आणि महागाईच्या पटीने जर आपली गुंतवणूक नसेल
तर भविष्यात अजून आपल्या अडचणी येतील. बरोबर. म्हणजे अजूनही ज्या पारंपरिक गुंतवणुकीमध्ये आपण जो अडकलेलो आहे तसं न करता जर आपण भविष्याचा वेध घेणाऱ्या गुंतवणुकी केल्या तर या सगळ्या महागाईला आपण बीट करू शकतो आणि आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुद्धा वाढू बरं, शकतो. आता तुम्ही एक शब्द वापरला, पारंपरिक गुंतवणूक. म्हणजे मला आठवतंय की आमचे आई बाबा पण आपल्या आधीच्या पिढीतले लोक, बरोबर. त्यांची एक सिस्टीम होती. म्हणजे घरात डब्यामध्ये आईचं आठवतंय मला की पितळीचा एक डब्बा असायचा, त्यात ती पैसे साठवून ठेवायची. ह्यालाच पारंपरिक गुंतवणूक म्हणूया का? नाही म्हणजे तुमच्या दृष्टीने पारंपरिक गुंतवणूक म्हणजे नक्की काय? नाही, हे उदाहरण खूप छान आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा बँकांकडे जाऊन अकाउंट न उघडणं, मग अशा वेळेला घरातच पैसे जमा करणे ठीक आहे, पण पारंपरिक गुंतवणुकीचा आपण जर विचार केला तर खास करून आपल्याला संस्कार जसे आलेले आहेत की पहिला पगार आला का आपण FD काढावी, बँकेत अकाउंट ओपन केल्यानंतर पहिले FD करावी, मग पोस्टात जावं, मग RD करावी, ओके, मग PPFचं अकाउंट ओपन करावं, PPF मध्ये पैसे गोळा करावेत. ह्या ज्या सगळ्या गुंतवणुकी आहेत, किंवा अजून थोडे पैसे आले तर मग गोल्ड घ्या, लग्नासाठी आपण सोनं परचेस करूया वगैरे, अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्या पारंपरिक गुंतवणुकी येतात. तर ह्या गुंतवणुकींचा जर आपण विचार केला तर ह्या गुंतवणुकी आता नकारात्मक परतावा देतात, म्हणजे त्या कमी कमी होत चालल्या. जर आपण FDचा विचार केला तर FDचा जी गुंतवणूक होती ती 14% पासून जर आपण एक म्हटलं 31-35 वर्षापूर्वी, तर ती आता 6.5% आली आहे. ती कमी होत. बरोबर. प्रॉव्हिडंट फंडचा PPFचा आपण विचार केला तर तो 13% होता, तो आता 8% आलेला आहे. ओके, सो ह्या सगळ्या पारंपरिक गुंतवणुकी ज्या आहेत त्याचे जे दर आहेत ते खाली खाली होत चालले आहेत. आणि अशा वेळेला जर भविष्यासाठी जर आपण अशाच गुंतवणुकी केल्या तर मात्र आपली फसगत होऊ शकते असं मला वाटतं. विजयजी, आता तुम्ही ज्या पारंपरिक गुंतवणुकीबद्दल बोललात, म्हणजे सोन्यामध्ये काही लोक पैसा गुंतवतात, काही लोक घर जागा घेऊन ठेवतात. ह्या सगळ्या पारंपरिक गुंतवणुकीमध्ये आणि आता आपण ज्या गप्पा करतोय की म्युच्युअल फंड, यात नक्की काय फरक आहे बरं? खूप मोठा फरक आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर जर आपण एक साधा विचार करूया, जसं मगाशी म्हटलं की FD जी होती 14%ची तर 6.5%वर आलेली आहे. आपण जर दुसरा विचार केला सोन्याचा, तर सोन्याचा जो भाव होता 1979 साली तर तो 1000 रुपये पर तोळा सोन्याचा भाव होता. तर तो आता 1,03,000च्या आसपास गेलेला आहे, म्हणजे तो 103 पट वाढलेला आहे. आपण जर रिअल इस्टेटचा विचार केला, म्हणजे तुम्ही म्हणालात की जागा किंवा घर वगैरे, तर तो रिअल इस्टेटमध्ये 1,000 रुपये भाव होता कधी 1979 साली. मुंबईचा भाव सांगतो मी, त्याचा आता दर 1.5 लाखापेक्षा जास्त झालेला आहे. याचा अर्थ तो 150 पट वाढलेला आहे. पण जर आपण म्युच्युअल फंडाचा विचार केला तर 1979 साली म्युच्युअल फंडाचा सेन्सेक्स हा 100 रुपयापासून चालू झाला आणि तो आज 83,000च्या आसपास आहे. याचा अर्थ तो 830 पट वाढलाय. पण हे आम्हा सामान्य लोकांना नाही ना कळत, आम्हाला सोन्याचे भाव कळत जातात ना. तर हेच खूप महत्वाचं आहे की ज्या गुंतवणुकी आपल्याला 103% किंवा 150% देतात आणि त्याच्या बरोबर दुसरी जी गुंतवणूक आहे म्युच्युअल फंडातली ती आपल्याला 803% रिटर्न देते, परतावा देते. हा जो डिफरन्स आहे हा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो की या अशा ज्या गुंतवणुकी आहेत सोन्याच्या किंवा घरांच्या, त्या खरं तर करूच नाही. मी तुम्हाला साधं विचारतो मी की तुम्ही सोनं लेकीच्या लग्नासाठी लहानपणापासून गोळा करत असाल, ओके, मला सांगा ते गोळा केलेलं सोनं ज्यावेळी ती लग्नाची वेळ येईल तेव्हा तिला नेमकं काय आवडेल काय नाही आवडणार. हल्ली मुली डायमंड घालतात अहो. सो आणि त्याचा वाढलेला दर हा 103%च आहे. पण तीच गुंतवणूक तुम्ही जर म्युच्युअल फंडात केली असेल तर त्याचा म्हणजे दोघांची तुलना केली तर म्युच्युअल फंडात जास्त फायदा मिळेल. म्युच्युअल फंडामध्ये खूपच फायदा, म्हणजे मल्टिपल त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि त्या वेळेच्या सोन्याच्या भावानुसार, डिझाईननुसार आपण त्या वेळेला आपल्याकडच्या पैशांनी ते सोनं घेऊ शकतो लग्नाच्या वेळेला. तसंच रिअल इस्टेटचं आहे. घर आता घेऊन भविष्याची तजवीज करण्यापेक्षा ज्या घरात आपण राहतो त्या घराची जे व्हॅल्यू नाही आहे ते तर आपलं आपण राहतो त्याची व्हॅल्यू करून उपयोग नाही. पण गुंतवणूक म्हणून घर अजिबात घेऊ नये, कारण ते घर जे आहे त्यांना लिक्विडिटी नाहीये. जे आपण घर घेतो, आपल्या जर अचानक समजा एक 50 लाखाचं घर आहे आणि ते आपल्याला आता आपल्या 20 लाखाची गरज पडली, आपण ते विकू शकतो का? 50 लाखाचं घर अर्ध किचन विकता येईल का आपल्याला? अर्ध हॉल विकता येईल? पूर्ण घरच विकायला. आणि ते आपण विकायला काढलं तर त्याचा भाव कमी येतो, कारण समोरच्या. बरोबर. म्हणजे ह्या ज्या गुंतवणुकी आहेत त्या लिक्विडिटी नाहीयेत, ह्या गुंतवणुकी आपल्याला कमी परतावा देतात. आणि म्हणूनच अशा गुंतवणुकी करू नयेत. ज्या गुंतवणुकी आपल्याला करायच्या आहेत त्या म्हणजे म्युच्युअल फंड करायच्या आणि ज्याच्यासाठी करायच्या आहेत त्या गुंतवणुकी भविष्यातल्या नियोजन करून त्या वेळेला कराव्यात. हो ना, आम्हा सामान्य लोकांना हेच तर कळत नाही ना. मला वाटतं यालाच ना विजयजी आर्थिक साक्षरता हा शब्द एकदम योग्य आहे, नाही? अगदी बरोबर. या आर्थिक साक्षरता बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे काय नक्की आर्थिक साक्षरता म्हणजे? त्याचं असं आहे की आर्थिक साक्षरता आपल्याकडे कमी आहे समाजामध्ये. याचं कारण आहे की
पारंपरिक संस्कार आपल्यावर जे झाले, मग असे म्हटल्याप्रमाणे की पारंपरिक गुंतवणुकीमध्ये आपण अडकून जातो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पैसे कमवायला वेळ आहे, पण कमावलेले पैसे गुंतवणूक करण्यासाठी वेळ काढावा लागतो, तज्ञांशी बोलावं लागतं, आर्थिक सल्लागार असावा लागतो, हे आपण टाळतो. त्याच्या पलीकडे जाऊन अनेकांना लवकर श्रीमंत व्हायचं असतं. मग अशा वेळेला ते अतिशय चुकीच्या गुंतवणुकी करतात आणि फसतात आणि मग म्हणतात की आम्ही आर्थिक साक्षर झालो नाही, कारण आम्ही चुकीच्या गुंतवणूक केल्या आणि आम्ही फसलो. आणि मग त्या फसलेल्या गोष्टींना दोष देत बसतात आणि भविष्यात ह्या भूतकाळाचा अनुभव घेऊन भविष्यातल्या गुंतवणुकी करत नाहीत. मग त्याला सगळ्याच गुंतवणुकी चुकीच्या वाटतात. हा एक मोठा त्यातला भाग आहे. सो अशा वेळेला आपले जे चुकीचे मिथ्स जे आहेत, म्हणजे आपण जे चुकीच्या कल्पना ज्या आपल्या डोक्यात आहेत त्या क्लिअर करण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे. आपण प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला ते क्लिअर होत जातं की नेमकी आर्थिक साक्षरता म्हणजे काय. विजयजी, आता तुम्ही म्हणजे आर्थिक सल्लागार आहात म्हणूनच विचारते की मग आता तुम्ही म्हणताय की लोकांना हे कळत नाही, ज्या चुका होतात त्यात सुधारल्या पाहिजे, निदान ज्या टप्प्यावर कळलंय त्या टप्प्यावर सुधारल्या पाहिजे. तर एक आर्थिक सल्लागार म्हणून तुम्ही यासाठी काय प्रयत्न करू शकता किंवा करत आहात? खूप छान प्रश्न आहे. आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे ती 140 करोड आहे. आता 140 करोड लोकांपैकी क्रिप्टो करन्सी खेळणारे 52 करोड लोक आहेत. रमी सर्कल खेळणारे 12 करोड आहेत. प्रमाण वाढले. ओके. ते क्रिकेटच्या मॅचेसमध्ये ड्रीम 11 खेळणारे जवळजवळ 24 करोड लोक आहेत. म्हणजे लोकांना लवकर श्रीमंत व्हायचं आणि चुकीच्या गोष्टी करत राहायचं झटपट. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अशी की म्युच्युअल फंडामधली जी गुंतवणूकदार आहेत ते केवळ 4.5 ते 5.5 करोडच्या आसपास लोक आहेत. म्हणजे जी गुंतवणूक सगळ्यात सुरक्षित आहे, सरकारी नियमांच्या आधारे चालते, त्या गुंतवणुकीकडे लोकांचा कल कमी आहे. आणि ज्या चुकीच्या गुंतवणुकी आहेत, ज्या लवकर श्रीमंत करणार आपल्याला असा विचार करून लोक चुकीच्या गुंतवणुकी करतात. आणि ही जी आर्थिक साक्षरता आहे ही कमी करण्यासाठीच तर आजचा हा आपण जो विषय घेतलेला आहे तो त्यासाठीच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी ह्याच्यावर एक छोटंसं पुस्तक लिहिलंय, पैसा झाला मोठा. माझं असं म्हणणं आहे की आपण ह्या वयामध्ये चर्चा करतो किंवा अनेक लोक फार वयस्कर, म्हणजे माझ्याकडे तर 91 वर्षाच्या आजी आहे, त्यांची गुंतवणूक आहे. मी ह्या वयात त्यांनी ती गुंतवणूक केलेली आहे. पण मुलांना जर लहानपणापासून कळालं की नेमकी आर्थिक साक्षरता काय, तर यावर मी एक पुस्तक लिहिलंय, पैसा झाला मोठा. त्याचबरोबर मी अनेक ठिकाणी जाऊन सेमिनार्स घेतो. अनेक स्कूल्स, कॉलेजेस, अनेक सरकारी संस्था आहेत, म्हणजे जसं जे हॉस्पिटल असेल किंवा अनेक हॉस्पिटल्स आहेत, तिथे मी जातो. अनेक कॉलेजेसमध्ये जातो. मी स्वतः पुढाकार घेऊन अनेक सेमिनार्स घेतो जिथे लोकांना अवेअर करतो. अवेअरनेस म्हणजे गुंतवणूक साक्षरता हे खूप महत्वाचं आहे. आणि ते जर झालं तर आणि तरच भविष्यातला आपला देश, जे आपलं स्वप्न आहे की आपण नंबर 1 असायला पाहिजे, तर ते केवळ याच गोष्टींमुळे होऊ शकतं. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. मला वाटतं तुमचं ते पैसा झाला मोठा हे पुस्तक मी वाचलंय आणि माझ्या शाळेतल्या मुलांनाही ते वाचण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे. आणि एक समाधानाची बाब म्हणून सांगते जाता जाता की आजच्याच वर्तमानपत्रात एक चांगली बातमी आपल्या महाराष्ट्रासाठी की महाराष्ट्र हा म्युच्युअल फंडावर अव्वल स्थानी आहे म्हणून. म्हणजे भारताची बाब जरा निराशाजनक असेल, पण महाराष्ट्र मात्र म्युच्युअल फंडामध्ये, म्हणजे आपल्याला आता सकारात्मक विचार करायला हरकत नाही की तुम्ही तुमच्यासारखे अनेक सल्लागार जो सल्ला देतायत त्याच्यामुळे हळूहळू समाजात बदल होतोय. आता मगाशी गप्पा करताना ना तुमच्याकडनं मी 2 शब्द ऐकले, म्हणजे एक SIP आणि दुसरं एक रकमी गुंतवणूक. हे म्हणजे काय हो, म्हणजे काय फरक आहे यामध्ये नक्की? ओके. म्युच्युअल फंडामध्ये 2 पद्धतीने आपल्या गुंतवणूक करतात. एक म्हणतात SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याचा मराठीतला अर्थ म्हणजे तुकड्या तुकड्याने गुंतवणूक करणं. म्हणजे एखादी सर्वसामान्य व्यक्ती आहे, तिला महिन्याला गुंतवणूक करणं शक्य आहे. सो त्यांनी ठरवलं की मला 10,000ची गुंतवणूक करायची. मग 4 गोष्टी फिक्स होतात. त्यांची बँक फिक्स होते, त्यांचे फंड जो ऍडवायझर असतो तो फंड फिक्स करतो, अमाऊंट फिक्स करतो आणि डेट फिक्स करतो. दुसरे जण आहेत ते म्हणतात की आम्हाला महिन्याची गुंतवणूक करणं कठीण आहे, कारण आम्हाला पैसे आधेमध्ये येतात, आम्हाला लमसम गुंतवणूक, फिक्स अमाऊंट नाही, फिक्स अमाऊंट आम्हाला करायची नाही. आमच्याकडे आज 50,000 आहेत, 5 लाख आहेत, 50 लाख कधी नाहीये, आज आम्ही करतो, नंतर जेव्हा येतील तेव्हा करू, पण ते रेग्युलर आम्हाला करायची नाही. सो त्याला लमसम गुंतवणूक म्हणतात. हे दोन्ही प्रकार खूप महत्वाचे आहेत. पण मग यात असं काही आहे का की हे छान, यातनं जास्त फायदा मिळतो, यातनं कमी, असं काही असतो का फरक? नाही, असं काही नाही. दोन्ही गुंतवणुकी या महत्वाच्या आहेत. त्या प्रत्येकाच्या कॅपॅसिटी प्रमाणे करायच्या असतात. SIP पण महत्वाचे आहे, जे आपले ऍव्हरेज देते, आणि लमसम गुंतवणूक सुद्धा लॉंग टर्म साठी खूप चांगला परतावा देते. त्या दोघांचे पर्सेंटेज जवळपासच असतात. त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन्ही गोष्टी करायला हव्यात. मी या आर्थिक गुंतवणुकीमध्ये ना SWP असा शब्द ऐकलाय, काय हो याचा अर्थ? खूप छान.
SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पेन्शन योजना आपण म्हणूया. ओके, आता एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण की एक माणूस रिटायर्ड झालेला आहे, त्याकडे 50 लाख रुपये आलेले आहेत. तो बँकेत गेला आणि बँकेला सांगितलं की मला महिन्याला पेन्शन हवे. बँकेने आपण एक अंदाजे 8% पकडूया, 8% आम्ही तुम्हाला 33,500 रुपये महिन्याला देऊ असं बँक म्हणते. दुसरा व्यक्ती आहे, तो गेला 50 लाख रुपये पोस्ट ऑफिसमध्ये आणि मला मंथली इन्कम स्कीम पाहिजे. त्यांनी पण सांगितलं 8% आम्ही तुम्हाला 33,500 रुपये देऊ असं सांगितलं. आणि तिसरा माणूस जो होता तो हुशार होता, तो तिसरा माणूस माझ्याकडे आला, म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करला आणि त्यांनी 50 लाखाची गुंतवणूक केली. बरोबर आहे. आता त्याला सुद्धा मी देखील 8% 33,500 रुपये देणार आहे. मग आता फरक काय? तर खूप महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन. 5 वर्षांनंतर बँकेतला माणूस जेव्हा बँकेत जाईल मॅनेजरला भेटायला, तेव्हा तो विचारेल की माझी गुंतवणूक कशी आहे. छान आहे, तुमची गुंतवणूक आहे, 50 लाख रुपये आहेत. 50 लाख तर 50 लाखच आहेत. तो पोस्टात जाईल, तोही म्हणेल तुमची गुंतवणूक छान आहे, 50 लाख रुपये जमा आहेत. पण तो म्युच्युअल फंडात येईल तर त्याचा जो परतावा आहे, जो आपण जर 12% पकडला आणि त्यातून 8% पेन्शन वजा केली तर 4% त्या मूळ रकमेवर वाढतायत. ओके, जमा होतात. हा, म्हणजे त्याची जी कॅपिटल आहे ती 5 वर्षानंतर वाढणार आहे. मे बी ती 58 डबल फायदा. हा, म्हणजे तुमची मूळ रक्कम पण वाढते आणि तुम्ही पेन्शन देखील सारखी घेता. आता आपण कॅल्क्युलेशनसाठी सारखं केलंय, खरं तर पर्सेंटेज खालीवर आहे, म्युच्युअल फंडात जास्त मिळतात, परंतु कॅपिटल ॲप्रिसिएशन पण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लिक्विडिटी आहे. ओके, हा, तुम्ही जर बँकेत FD केली आणि मध्ये ब्रेक करायला गेलात तर कदाचित तुम्हाला परतावा कमी मिळेल, कारण तुम्ही 5 वर्षाकरता केली होती, तुम्ही 4थ्या वर्षात पैसे काढताय, तुम्हाला ते डिडक्ट करून मिळतील. पोस्ट ऑफिस तुम्हाला अलाउड पण करणार नाही ते काढण्यासाठी. पण अशा वेळेला म्युच्युअल फंडातून तुम्ही वाढलेली रक्कम काढू शकता. ती रक्कम येणारी पेन्शन स्टॉप करून तुम्ही तुमची परतावा परत घेऊ शकता. लिक्विडिटी आहे. टॅक्सेशन मध्ये पण त्याचा बेनिफिट जास्त आहे, टॅक्सेशन मध्ये पण त्याचा चांगला बेनिफिट होतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या SWP मधून आपल्याला करता येतात. विजयजी, मगाशी आपण गप्पा करत होतो तेव्हा असं आपण म्हटलं की हल्ली सगळ्या ज्या खाजगी संस्था किंवा कंपन्या आहेत त्यामध्ये पेन्शन मिळत नाही आणि मग साधारणतः व्यक्ती 50 वर्षाची वगैरे झाली की मग वेध लागतात की आता माझं पुढे खर्चाचं नियोजन मी कसं करू. तर तुम्ही काय सांगाल ना, म्हणजे की समजा आपल्याला निवृत्तीनंतरचं काही प्लॅनिंग करायचं असेल तर त्याचं वयोमर्यादा कोणती असावी, की कोणत्या वर्षीपासून आपण त्याचं प्लॅनिंग करायला हवंय? पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी आपल्याला नोकरी लागते किंवा आपण व्यवसायाला सुरुवात करतो, आपण जेव्हा पगार कमी असतो तसं, जेव्हा आपण इन्कम जनरेट करायला लागतो, मग आपण म्हटलं होतं ना, पगार कमी असला तरी आपल्याला इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस, म्हणजे त्या गुंतवणुकीमध्ये हा एक भाग आलेला. सो जेवढ्या कमी वयामध्ये आपण पेन्शनसाठी सुरुवात करू प्लॅनिंग करायला, तेवढे जास्त आपल्याला परतावा मिळेल. आपण एक उदाहरण घेऊया. ओके, एका 30 वर्षाच्या मुलांनी वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी 10,000ची SIP चालू केली आणि 60व्या वर्षी तो ती 10,000ची SIP चालू केलेली आहे, तो 30 वर्ष रेग्युलर करतोय, तर 60व्या वर्षी त्याला अंदाजे 3.8 करोडच्या आसपास पैसे मिळते. दुसरा जो व्यक्ती आहे त्यांनी वयाच्या 35व्या वर्षी म्हणजे 5 वर्षांनंतर चालू केली, पण त्यांनी 10,000च्या ऐवजी 15,000 चालू केली, तर त्याचा 60व्या वर्षीचा परतावा 2.55 करोड, जवळजवळ 55 ते 60 लाख रुपये त्याला कमी मिळतात केवळ 5,000च्या गुंतवणुकीमुळे. तिसरा जी व्यक्ती आहे त्यांनी 40व्या वर्षी चालू केली, 10 वर्ष उशिरा चालू केली आणि त्यांनी 10,000च्या ऐवजी 20,000ची गुंतवणूक चालू केली, तरी सुद्धा त्याला केवळ 1.80 करोड म्हणजे 1.80 लाख रुपये त्याला मिळतात. म्हणजे जेवढ्या लवकर आपण चालू करू, कमी अमाऊंटची चालू करू, तेवढा जास्त परतावा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे खरं तरुणांनीच यासाठी जागरूक होणं फार गरजेचं आहे, नाही का? सगळ्यांनी ज्यांना ज्या वेळेला कळालेलं आहे की आपल्या गुंतवणूक करणं आवश्यक आहे, त्या दिवसापासून सुरुवात करायला पाहिजे. या म्युच्युअल फंडामध्ये ना 2 शब्द मी कायम ऐकते, म्हणजे आता मी पण गुंतवायला लागलेले त्यामुळे याचा अभ्यास सुरू केलेला आहे. एक टर्म प्लॅन आणि एक हेल्थ प्लॅन, हेल्थ इन्शुरन्स प्लॅन. या दोन्हीचा काय अर्थ आहे, नेमका अर्थ काय याचा? ओके, दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत आणि ह्या यासाठी महत्वाच्या आहेत की आज आपण पाहिलं की एका छोटा जरी आजार झाला, डेंग्यू झाला किंवा एखादा आपण छोटंसं अपघात झालं, पडलो आणि फ्रॅक्चर झाला आपल्याला, तर आपल्याला किमान 25 ते 50,000 रुपये खर्च केला. हल्लीचे दवाखाने, हॉस्पिटल्स तर 5 स्टार हॉस्पिटल झालेले, चकाचक असतात, सगळं काही छान असतं, तेवढा खर्च पण वाढलेला आहे. म्हणजे आपण जर गुंतवणुकीला सुरुवात केली आणि दुर्दैवाने जर आपल्याला आजार पण आलं तर आपली सगळी गुंतवणूक झिरो होऊन जाते. बरोबर. म्हणून आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्सचं जे प्रीमियम आहे ते कमी असतं आणि त्याचा जो 10 लाख किंवा मॅक्झिमम आपल्याला जो इन्शुरन्स काढायचा आहे तो जास्त असतो.
आणि कधी इमर्जन्सी कोणाला माहित नाही, कधी सांगता कोण येत आजारी नाही. पडेल. बरोबर. म्हणून तो हेल्थ इन्शुरन्स खूप खूप महत्वाचा आहे. आणि भविष्यासाठी तर किती खर्च वाढतील हॉस्पिटलचे आपल्याला माहित नाही. त्याचप्रमाणे टर्म इन्शुरन्स, आपण जगत असताना आपल्या कुटुंबाचे जे सगळे म्हणजे आनंदाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करतच असतो, पण आपल्या पश्चात देखील आपल्या कुटुंबाने कोणाच्या तोंडाकडे पाहायला नको बरोबर. यासाठी केलेली तजवीज, म्हणजे भविष्यातला जो परतावा आपल्याला मिळणार आहे त्याची अगोदरच केलेली तजवीज म्हणजे टर्म इन्शुरन्स. हा देखील खूप महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळामध्ये माझ्याकडे 2 असे क्लायंट होते की ज्यांचा त्यावेळेला मृत्यू झाला, परंतु त्यांचा टर्म इन्शुरन्स असल्यामुळे त्यांची फॅमिली आज सर्व्हाइव्ह करते. बरोबर. आज त्यांच्या टर्म इन्शुरन्समधून आलेल्या पैशातून मी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करून त्यांना SWP चालू करून दिलेली आहे. जवळजवळ 60,000 रुपये महिन्याला त्यांना पेन्शन मिळते. त्याच्यावरती त्यांच्या दोन्ही मुलींची किंवा जी मुलं असतील त्यांची शिक्षण होत आहेत, लग्न होणार आहेत आणि मूळ रक्कम देखील वाढणार आहे. बरोबर. म्हणजे केवळ एका प्लॅनमुळे, त्यातही आपण जेव्हा घरदार घेतो, जमीन जुमले घेतो किंवा लायबिलिटीज वाढवतो, आपण कर्ज घेतो, त्यावेळेला ती कॉम्पेन्सेट करायला टर्म इन्शुरन्स खूप महत्वाचं. विजयजी, तुम्ही आर्थिक साक्षरता होण्यासाठी जे सेमिनार आयोजित करतात, म्हणजे मीही बरेच सेमिनार तुमचे अटेंड केलेले अनेक वेळा, तर त्यात तुम्ही ध्यानधारणा करून घेतात. त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? मला बरेचदा कुतूहल वाटलं होतं, पण आज आता विचारतेच. खूप छान प्रश्न आहे. मी नेहमीच असं म्हणतो, म्हणजे असं अनेकांनी म्हटलेलं आहे की हे जे विश्व जे आहे हे आपल्याला देण्यासाठी तत्पर असतं, तयार असतं, पण आपण मागतच नाही. तर त्या ध्यान साधनेमध्ये मी हाच विचार करतो की तुम्हाला जर करोडपती व्हायचं असेल तर तुम्ही प्रथम मागायला हवं, तुम्ही प्रथम इच्छा व्यक्त करायला हवी. जेव्हा आपण ध्यान साधना करतो तेव्हा ते वातावरण जे आहे ते विश्वाशी निगडीत होतं, ते एकरूप होतं आणि त्या विश्वाकडे आपण करोडपती होण्याचं जे मागणं आहे ते मागितलं पाहिजे. सर्वसामान्य लोक असं करत नाही. मी तर म्हणतो नेहमी करायला पाहिजे. प्रत्येक रात्री किंवा सकाळी आपल्याला ही ध्यान साधना करायला हवी. त्याच्यातून तुमच्यात सकारात्मकता निर्माण होते. आणि मला असं वाटतं की जी माझी इच्छा आहे, की मला अशी इच्छा आहे की 1,000 लोकांना मला करोडपती करायचं आहे, पण करोडपती होणारा, गुंतवणूक करणारच जर त्याचा विचार नसेल करत तर त्याला वेळ लागेल. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ते करावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि त्याच्यातून हे सिद्ध होतं की त्याचे जे करोडपतीचे काही फॉर्म्युलेज आहेत ते त्या ध्यान साधनेनंतर मी तुम्हाला सांगतो. की जर तुम्ही एखादी गुंतवणूक जर 15 वर्षाकरता केली, एक एक्झाम्पल दिलं की तुम्हाला मी एक 15,000ची गुंतवणूक तुम्ही जर 15 वर्षाकरता केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. तुम्ही 35,000ची गुंतवणूक जर तुम्ही 10 वर्षा केली तर तुम्ही करोडपती. म्हणजे एक ती वातावरण निर्मित. सो जर मला करोडपती व्हायचं तर मला नेमकं काय करायचं हे त्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हाच माझा मूळ उद्देश आहे की सगळ्यांनी करोडपती व्हावं. किती छान. विजयजी, आपण ना आता मुलाखतीच्या समारोपाकडे येतोय. जरा गंमत करूया. गंमत म्हणजे मुलाखतीशी संबंधित मी तुम्हाला रॅपिड फायर सारखे काही प्रश्न विचारणार आहे. त्याचं उत्तर मात्र एका वाक्यातच यायला हवंय. माझा पहिला प्रश्न असा आहे की कमीत कमी जोखमीचा डेट फंड निवडावा की अधिक जोखमीचा पण जास्त परतावा देणारा इक्विटी फंड निवडावा? दोन्ही महत्वाचे आहेत. कमी कालावधीसाठी डेट फंड आणि लॉंग टर्म साठी इक्विटी फंड. दुसरा प्रश्न, गेल्या 1 वर्षाचा परतावा पाहून फंड निवडायचा की फंड मॅनेजरचा अनुभव पाहून फंड निवडायचा? या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आर्थिक सल्लागार जो आहे त्याचा जो अभ्यास आहे, भविष्यात काय होणार आहे याचा विचार करून फंड निवडायचा. तिसरा प्रश्न, 10 वर्ष नियमितपणे SIP करत राहावं की मार्केट खालीवर आल्यावर त्याप्रमाणे गुंतवणूक करावी? नियमित SIP करतात. पुढचा प्रश्न, गोल आधारित गुंतवणूक करावी की फक्त टॅक्स बचतीसाठी गुंतवणूक करावी? गोल आधारित गुंतवणूक करा. सल्लागाराच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करावी की आपणच स्वतः रिसर्च करावा आणि गुंतवणूक करावी? ऑफकोर्स सल्लागाराच्या मार्गदर्शनाखालीच गुंतवणूक करा. गुंतवणुकीचे जे अपडेट्स असतात ते दरमहा बघावेत की फक्त वर्षातून एकदा? नाही, अपडेट्स दरमहा बघायचं. भले तुमची गुंतवणूक दीर्घकालीन असेल पण तुम्हाला अपडेट्स बघायला काही हरकत नाही. एकाच SIP मध्ये गुंतवणूक करावी की वेगवेगळ्या फंड मध्ये गुंतवणूक करावी? वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक करा. खूप छान, मजा आली. आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे वळतोय. शेवटचा प्रश्न की आपले जे सगळे गुंतवणूकदार आज आपली मुलाखत बघतायत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? खूप छान, हे खूप महत्वाचं आहे. मी नेहमीच माझ्या गुंतवणूकदारांना सांगत असतो की सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास ठेवा. गेली अनेक वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. मी अनेक चढउतार पाहिलेले आहेत, पण जे थांबले टिकले तेच कोट्याधीश झाले आणि भविष्यातली अनेक स्वप्न त्यांची पूर्ण झालेली आहेत. सो तुम्हाला सातत्य चिकाटी असायलाच पाहिजे. त्याच बरोबरीनं जेव्हा तुम्ही कन्फ्यूज आहात
तुमच्याकडे कॅश आहे आणि तुम्ही कन्फ्यूज आहात, अशा वेळेला तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे, कारण तेच खरं धाडसाचं काम आहे. मार्केट छान असताना सगळेच गुंतवणूक करतात, पण मार्केट खाली असताना तुम्ही जेव्हा कन्फ्यूज आहात तेव्हा गुंतवणूक करा. तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि कालांतराने तुम्हाला कन्व्हिक्शन येईल, तुम्ही कन्व्हिन्स व्हाल की हीच गुंतवणूक महत्त्वाची आणि मोठी गुंतवणूक आहे, जी आपल्याला जास्तीत जास्त परतावा देते. त्याचबरोबर मी नेहमी असं सांगतो की एखादं झाड असतं, त्याला एक सुंदरसं फूल येतं, ओके, ते खूप छान वाटतं आपल्याला बघायला, पण त्या झाडाला एक दुसरी कळी असते आणि ती कळी जर आपण खोडून ती त्या मातीत जर आपण रोवली तर त्याला फूल येईल का? नाही येणार. तेच आहे, म्हणजे मूळ जे आहे, म्हणजे जो सल्लागार आहे, त्या सल्लागाराच्या जोडीनं, सोबतीनं, त्याच्या विचार विनिमयानं जर आपल्याला आपलं आयुष्य फुलवायचं असेल, आर्थिक गुंतवणुकीमध्ये आपलं यशस्वी व्हायचं असेल, तर ती कळी त्या झाडावरच असायला पाहिजे, ती वेगळी मातीत रुतून चालणार नाही. हाच माझ्या गुंतवणूकदारांना सल्ला आहे. खूप छान, धन्यवाद. मंडळी, आपण आता बघितलं की म्युच्युअल फंड ही काळाची गरज आहे, पण त्याचबरोबर म्युच्युअल फंड करताना चिकाटी, धाडस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आर्थिक सल्लागार असणं ही फार मोठी गोष्ट आहे. चला तर मग आपणही सगळेजण हुशारीने गुंतवणूक करूया आणि आनंदाने जगूया, मस्त जगूया. धन्यवाद.